नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण बघतो की वातावरणात मोठा बदल झाला आहे. सुरुवातीला आपण असं बघतो की जे कमी दाबाचं क्षेत्र श्रीलंकेच्या आजूबाजूने तयार झालं होतं ते आता डिप्रेशनच्या स्वरूपात जाण्याची शक्यता आहे आणि ती या मार्गे म्यानमारकडे जाईल असा प्राथमिक अंदाज आहे. परंतु या सर्व परिस्थितीमध्ये आपण जेव्हा बघतो की या सर्व भागामध्ये मान्सूनसाठी पोषक परिस्थिती निर्माण झालेली असून कोणत्याही क्षणी मान्सून हा अंदमानात दाखल होऊ शकतो, परंतु हवामान खात्याकडून याची अधिकृत घोषणा होणं आवश्यक आहे की या भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणात बाष्पकाल होतं आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे. सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, त्याचबरोबर नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, अहिल्यानगर दक्षिण, नाशिक पूर्व भागामध्ये, जळगावच्या दक्षिणी भागामध्ये, छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये काल पावसाची नोंद झाली. पुण्याच्याही काही भागात तुरळक पाऊस झालेला आहे. तर एकूणच पावसाला काल सुरुवात झालेली आहे आणि यापुढे हवामानात काय बदल होतील याचा अंदाज आपण बघणार आहोत. 1 मार्च ते 13 मेच्या दरम्यान या आठवड्यामध्ये जो पाऊस झाला आहे तो कोकण किनारपट्टीला ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जालना, हिंगोली आणि गोंदियामध्ये झाल्याची माहिती उपलब्ध आहे. लातूरमध्ये त्यापाठोपाठ पाऊस झाला आहे. इतरत्र मात्र तुरळक पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत. आता सीझनल मॅपचा ग्राफ बदलू लागला आहे. एकूणच मान्सूनपूर्व कालावधीमध्ये म्हणजे हा जो मार्च, एप्रिल आणि मे महिना जो पूर्ण मोसमी असतो, यामध्ये धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, नाशिकचाही काही भाग आणि ठाणे, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या जवळ तर काही ठिकाणी सरासरी ओलांडणारा पाऊस झालेला आहे. आणि आता पुढील उरलेल्या 3 आठवड्यामध्ये कुठे पाऊस होतोय किंवा 2 आठवड्यामध्ये यावर सर्व आता अवलंबून आहे. त्यामुळे मान्सूनपूर्व कालावधीत तसं उत्तर महाराष्ट्र आणि कोकण या विभागात अधिक पावसाची नोंद आहे. पण गेल्या 3 दिवसापासून पश्चिम राजस्थानमध्ये उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट बघतो. जवळपास 48° पर्यंत तापमान या ठिकाणी पोहोचलेलं आहे. त्यापाठोपाठ आता पूर्व राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश, विदर्भ या भागामध्ये देखील आता ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या ठिकाणी देखील 46-47° पर्यंत तापमान पोहोचते. गुजरातमध्ये देखील उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. त्यामुळे ही बाब महत्त्वाची आहे. महाराष्ट्रामध्ये उष्णतेची लाट अजून कायम आहे, परंतु मध्ये मध्ये होणाऱ्या अवकाळी पावसामुळे किंवा मान्सूनपूर्व पावसामुळे त्या ठिकाणी थोडी उसंत मिळण्याची शक्यता आहे. आज आपण जर बघितलं तर संपूर्ण बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागामध्ये या सर्व भागामध्ये पूर्व भारतापर्यंत सर्व राज्यांमध्ये पावसाची नोंद होणार आहे. याचा अर्थ मान्सून बंगालच्या उपसागरात सक्रिय होऊ लागला आहे. 15 तारखेला देखील राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये उष्णतेची लाट कायम असणार आहे. विदर्भात उष्णतेची लाट असेल, परंतु प्रभाव कमी होणं अपेक्षित आहे. गुजरात आणि महाराष्ट्राच्या उर्वरित भागात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव थोडा कमी होणं अपेक्षित आहे. ऑरेंज अलर्ट कर्नाटकामध्ये पावसासंदर्भात देण्यात आला आहे, गारपिटी संदर्भात देण्यात आला आहे. त्यामुळे त्याला लागून असलेला महाराष्ट्राचा दक्षिण कोकण किंवा पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाड्यात देखील पावसाच्या काही ॲक्टिव्हिटीज होणं अपेक्षित आहे. आणि बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टीसहित पूर्व भारतात पावसाच्या नोंदी होतील. उष्णतेच्या लाट मध्य भारतामध्ये आणि पश्चिम भारत, उत्तर भारतात देखील काही भागात आहे. त्यामुळे उष्णतेच्या लाटेचा प्रभाव 16 तारखेलाही कायम असणार आहे. दक्षिणी भागात पावसाचा आणि पूर्व भारतात पावसाचा अलर्ट आहे. देशभरामध्ये 17 तारखेला देखील उष्णतेची लाट मोठ्या प्रमाणात कायम असण्याची शक्यता आहे. काही राज्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देखील दिला जाणार आहे. पावसाचं प्रमाण दरम्यानच्या काळात केवळ दक्षिणेत पूर्वेत असण्याची शक्यता आहे. 18 तारखेला तसं पावसाचं प्रमाण कमी दाखवलं असलं तरी बऱ्याच राज्यांमध्ये उष्णतेची लाट असणं अपेक्षित आहे.
ज्या वर्षी अल्निनोचा कालावधी असतो आणि त्या वर्षी उष्णतामान अधिक राहण्याची शक्यता देखील असते आणि या उष्णतामानाचाच प्रभाव हा बऱ्याच ठिकाणी म्हणजे अगदी समुद्राचं तापमान वाढण्यापर्यंत होत असतो. आपण 19 तारखेला देखील उष्णतेची लाट कायम असल्याचं बऱ्याच राज्यांमध्ये बघतो. गेल्या 48 तासामध्ये देखील आपण या सर्व भागात पाऊस झाल्याचं बघतो. पूर्व भारतामध्ये पाऊस झालेला आहे आणि काही दक्षिणी राज्यांमध्ये पाऊस झालेला आहे. महाराष्ट्रात पावसाची नोंद झाली आहे, परंतु ती किरकोळ स्वरूपात काल झालेली आहे. MWF मॉडेलने आज महाराष्ट्रामध्ये अगदी विदर्भापासून तर दक्षिण कोकणापर्यंत महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात पावसाचा अंदाज दिलेला आहे. हा स्थानिक स्वरूपाचं वातावरण आहे. आपण या वातावरणामध्ये वाढ होताना बघतो. प्रत्येक दिवशी यामध्ये वाढ होणार आहे आणि विशेष म्हणजे या वातावरणाला सपोर्टिव्ह अशा प्रकारचं वातावरण बंगालच्या उपसागरात बनत असल्यामुळे मान्सूनसाठी पोषक स्थिती आहे. GFS मॉडेलने आज महाराष्ट्रात फारसं पावसाळी वातावरण दाखवलेलं नाही. उद्या 15 तारखेला विशेष वातावरण नाही. मात्र आपण बघतो केरळपासून इकडे अगदी जवळपास अंदमानात मोठं पावसाळी वातावरण दाखवलं आहे. 16 तारखेला अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात दोन्ही ठिकाणी सिस्टम बनण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण होते. महाराष्ट्रात पावसाचा अंदाज नाही. 17 तारखेलाही GFS मॉडेलनुसार महाराष्ट्रात पावसाचा अंदाज देण्यात आलेला नाही. 18 तारखेलाही विशेष पावसाची नोंद होईल असं काहीही अंदाज देण्यात आलेला नाही. ECMWF मॉडेलनुसार पश्चिम महाराष्ट्र घाटमथा अगदी पुण्यापासून कोल्हापूरपर्यंत, दक्षिण मराठवाडा या भागात पावसाचा हलका अंदाज आहे. याच भागात 15 तारखेलाही पावसाची शक्यता आहे. अंदमानात पावसाचं प्रमाण कायम राहणार आहे. 16 तारखेलाही घाटमाथ्यावर कोकणात ढगाळ परिस्थिती वाढणं अपेक्षित आहे. 17 तारखेला विशेष पावसाळी अंदाज दिलेला नाही, परंतु दक्षिण कोकण आणि कोल्हापूर, साताऱ्याच्या काही भागात पावसाच्या ॲक्टिव्हिटीज असू शकतात ECMWF मॉडेलनुसार. 18 तारखेला दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्राच्या थोड्या भागात शक्यता आहे. आपण आयकॉन मॉडेलचा नेहमीच अंदाज बघतोय आता हल्ली, कारण याचं मुख्य कारण आहे की मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज या मॉडेलने अधिक चांगला दिला आहे. आज देखील विदर्भामध्ये साधारण चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, नांदेड, परभणी किंवा लातूर, धाराशिव, बीड, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, पुणे, पूर्व सातारा पूर्व भागात आजही पावसाची नोंद होईल. साधारण आज दुपारनंतर या पावसाची शक्यता आहे. आयकॉन मॉडेलने पूर्व विदर्भात थोडं गडचिरोलीच्या भागात पावसाचं प्रमाण वाढेल असं दाखविलं असलं तरी इतरत्र पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता व्यक्त केली आहे 16 तारखेला. 17 तारखेला देखील आयकॉन मॉडेलने केवळ गोंदिया आणि गडचिरोली, चंद्रपूरच्या पूर्व भागात पावसाचा अंदाज दिला. इतरत्र पावसाची फार शक्यता नाही. कोल्हापूर, साताऱ्याच्या घाटमाथ्यावर थोड्या ॲक्टिव्हिटीज होऊ शकतात. 18 तारखेला तीच परिस्थिती आहे, परंतु हवामानात जो मुख्य बदल आहे तो अरबी समुद्राच्या दक्षिणेला एक वादळी परिस्थिती विकसित होणं अपेक्षित आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेली वादळी प्रणाली ही डिप्रेशनच्या स्वरूपात विरुद्ध दिशेने म्हणजेच म्यानमारच्या दिशेने जाणं अपेक्षित आहे आणि 2 दिवसात म्हणजे पुढील 48 तासात ती कमजोर देखील होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सिस्टमचा फार परिणाम भारतावर होईल असं वाटत नाही. मे महिना तसा वादळांचा महिना आहे, परंतु अगदी 28 तारखेपर्यंत कुठलीही मोठी वादळी सिस्टम बनताना दिसत नाही. परंतु ही एक दृष्टीने चांगली देखील गोष्ट आहे. बऱ्याचदा वादळी सिस्टम ही मान्सूनला अडथळा निर्माण करते, परंतु विना अडथळा मान्सूनला पुढचा प्रवास करण्याकरता हे वातावरण देखील अनुकूल राहील. आज देखील सोलापूर, सांगलीच्या दक्षिणी भागामध्ये पावसाची शक्यता आहे. मेघगर्जनेसह गारपीट किंवा वादळी पाऊस या ठिकाणी होऊ शकतो. मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये देखील म्हणजे अगदी बीड, धाराशिव, लातूर, पुणे पूर्व, सातारा पूर्व भागातही वातावरण असण्याची शक्यता आहे. कोल्हापूरपर्यंत हे वातावरण राहील. 15 तारखेला देखील हे वातावरण
सोलापूर दक्षिण आणि पूर्व सांगलीच्या भागात असण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीला ढगाळ वातावरण आता वाढत जाणार आहे. 16 तारखेला मात्र मॉडेलने विशेष वातावरण दाखवलेलं नाही. 17 तारखेला कोल्हापूर विभागामध्ये आणि सांगली विभागात जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये याचा प्रभाव असण्याची शक्यता आहे. 18 तारखेला मात्र हे वातावरण फारसं प्रभावी नाही. सांगलीच्या काही भागात मात्र पावसाळी प्रभाव असू शकतो. साधारणपणे 16 तारखेला मान्सून अंदमानात दाखल होईल आणि त्यानंतर त्याचा पुढचा प्रवास सुरू होईल असा अंदाज आहे.